जगताना पण मृत्यू लोकामध्ये हात जोडून सांगेल, जीवनात आपल्या आईची आपल्या बापाची सेवा करा. जगता मृत्यू लोकामध्ये तर जीवन जगताना आपल्या त्या ठिकाणी मृत्यू लोकात आई बापाला कधी विसरू नका. हात जोडून सांगेल तुम्हाला. आई बापाची सेवा केली, जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरात चालत यावं लागलं आणि त्यानं फेकलेल्या विटेवर युग न युग उभं राहावं लागलं. ही फक्त आईच्या आणि बापाच्याच सेवेतली ताकद आहे दादा. अजूनही जगाचा मालक तुम्हाला मला दर्शनाकरता उभा आहे ना, तो फक्त आणि फक्त आईच्या बापाच्या सेवेतल्या ताकदीमुळे आहे. हात जोडून सांगेल तुम्हाला, जीवनात आई तर फार महत्वाची आहे, पण जीवनात बाप सुद्धा फार महत्वाचा आहे. तामणे परिवारातीला बाप निघून गेला दादा, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार, नाही पुन्हा बाप दिसणार. पण सांगू तुम्हाला, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत जीवन जगत असताना आपल्या बापाची सेवा, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची सेवा कधी विसरू नका. हातच नाही त्याला विचारा ना हात काय आहेत, ज्याला पायच नाही त्याला विचारा ना पाय काय आहेत, ज्याला डोळेच नाही त्याला विचारा ना डोळे काय आहेत, ज्यांना आईबापच नाही त्यांना विचारा ना आईबाप काय आहेत, सांगतील तुम्हाला. काय असते दादा ती आई, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. हात जोडून सांगेल तुम्हाला, आई तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे, पण बाप सांगू तुम्हाला, तामणे परिवारातील बाप निघून गेला, पुन्हा नाही बाप पाहायला मिळणार. तो बाप, जन्म देणारी आई आपल्याला ज्ञात असते, पण त्याच दिवशी दवाखान्यात चक्रा मारणारा बाप आपण सहज विसरतो. बाप मुलीला 50 देतो, मुलाला 20 रुपये देतो. मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाते, मुलगा 20 रुपये घेऊन सलूनला जातो. आणि त्याच घरातला बाप, अरे आज दाढीचा साबणच संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणीनं दाढी करतो ना दादा, त्याला बाप म्हणतात. जीवन जगतो ना तुम्ही आम्ही. महिला मंडळ हात जोडून सांगेल तुम्हाला, ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो ना, त्या दिवशी मुली करता चप्पल सोडण्याचा उंबरा संपतो बरं का. जोपर्यंत बाप माहेरात जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला मला त्या चप्पल सोडण्याकरता उंबरा आहे. ज्या दिवशी बाप संपला त्या दिवशी तुम्हाला मला चप्पल सोडण्याकरता उंबरा सुद्धा उरत नाही. ही आपल्या जीवनातली शोकांतिका आहे. काय असतो दादा तो बाप. दिवाळीचा सण यावा आणि दिवाळीचा आलेला सण शेजारच्या तात्यांची मुलगी यावी म्हणून या बापाची काळी त्या ठिकाणी ठोके वाढवावे, विचार करावा. तात्यांची मुलगी आली, अण्णांची मुलगी आली, माझी तायडी का नाही आली. म्हणून तो बाप म्हणावा, दाद्या निदान आपल्या तायडीला एखादा कॉल करून फोन करून विचार तरी, तायडी कधी येईल. सांगू तुम्हाला बाप काय असतो. त्या बापानं आईला त्या ठिकाणी बापानं सांगावं, दाद्या विचारणारे त्या ताईला फोन करून, त्या ताईनं फोन करावा आणि ताईला केलेल्या फोन मधून उत्तर यावं, दाद्या माझ्या पाठीमागे शेतीची कामं सुरू आहे, सध्या खुरपणीचे दिवस आहेत, पिकं काढण्याची वेळ आहे, दाद्या मला थोडा यायला उशीर होईल. त्या बापानं जशी एखादी आई एखादा बाप कशी मुलाची वाट पाहतो, तोच बाप आपल्या मुलीची आतुरतेनं वाट पाहतो. सांगू तुम्हाला, दुसऱ्या दिवशी 2 दिवसानं फोन वाजावा आणि तिकडून तायडीचा आवाज यावा, बाबा मी येते बर का. सांगू तुम्हाला, गगनातला आनंद त्या बापाच्या हृदयात मावत नाही दादा, अजिबात मावत नाही. सकाळी 6 वाजता बाप आंघोळ करतो आणि बस स्टँड वर तो बाप जाऊन बसतो. ऐका ना, संध्याकाळचे 5 वाजले, कित्येक बस आल्या पण बापाची त्या बाबाची मुलगी आली नाही. 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले आणि शेवटची बस आली आणि तो बाप आतुरतेनं त्या बसकडे पाहू लागला, आता तरी माझी तायडी या बसमधून उतरेल. बसमधली सगळी लोक खाली उतरली हो आणि शेवटच्या क्षणाला बापाला त्या बसच्या खिडकीतून तायडीचा चेहरा दिसला. म्हातारा बाप आहे पण पळतच बसमध्ये चढला. त्या तायडीच्या कडेवरची 2ही लेकरं आपल्या कडेला, हातात त्या बापानं पिशव्या घेतल्या. म्हातारा बाप आहे पण बापानं सगळं ओझं आपल्याकडे घेतलं आणि तायडे तू आरामात चाल, तायडे खूप काम असतं ग तायडे तुला, तुझ्या घरी घेऊन यावं त्या बापानं मुलीला. 2-4 दिवस ती तायडी घरी राहावी, 4-5 दिवस तायडी घरी राहावी आणि आता निघण्याचा दिवस यावा. निघण्याचा दिवस जवळ आला म्हणून बाप त्या बापानं विचार करावा,
माझी तायडी जाईल ना त्याच बापानं, म्हातारा बाप आहे, म्हाताऱ्या बापानं तायडीच्या पिशव्या घ्याव्या आणि त्याच बापानं त्या मुलीला बस मध्ये बसून देण्याकरता जावं. ओ बाप ऐका तुम्ही, गेला परिवारातील बाप नाही पुन्हा पाहायला मिळणार. बापानं मुलीच्या पिशव्या हातात घ्याव्या, तायडीला बसमध्ये बसून द्यावं, बस निघण्याची वेळ व्हावी, बस सुरू व्हावी, लोकांनी म्हणावं बाबा तुमचं वय झालं, अहो बस सुरू झाली, तुम्हाला पुन्हा उतरता येत नाही, उतरा खाली. पण तो बाप ऐका, बस सुरू झाली होती, तायडीनं म्हणावं बाबा तुम्हाला परत उतरता यायचं नाही, उतरा खाली. त्या बापानं नातवाचे पटपट पटपट मुके घ्यावे आणि त्या बापानं आपल्या मळक्या चळक्या कोपरीमध्ये हात घालावा, गड्या 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 करून ठेवलेल्या नोटा त्या बापानं आपल्या हातात घ्याव्यात, म्हणावा तायडे तुला नसेल ना दादानी घेतलेली साडी आवडली, तायडे हे बघ माझ्याकडे एवढे पैसे आहेत, वर्षभर कुणी दिलेले 10, कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 20, त्या बापानं जमा करावे. तायडे नसेलच तुला दाद्यानं घेतलेली साडी आवडली तर तायडे हात जोडतो रे, हे बघ हे पैसे घे आणि तुला आवडेल तशी साडी घे. त्याला बाप म्हणतो. आणि ज्या दिवशी बाप जातो ना ही जागा संपली जाते दादा. म्हणून हात जोडून सांगेल नाही जीवनात काही करता आलं तर करू नका. काय त्या बापाचं वर्णन आहे, एका कवितेमध्ये त्या बापाचं सुंदर वर्णन आलेलं आहे. काय असतो दादा तो बाप. हुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी आसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर. लई अवघड हाय गड्या भुमकाया बापर, भुमकाया बापर. लई अवघड हाय गड्या भुमकाया बापर, भुमकाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळल, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र. त्याच्याईन पाचोळा चिन रानमाळ, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर. लई अवघड लई अवघड लई अवघड हाय गड्या भुमकाया बापर, भुमकाया बापर. लई अवघड हाय गड्या भुमकाया बापर, भुमकाया बापर, भुमकाया बापर, भुमकाया बापर. नाही ना काही करता आलं करू नका, पण जीवनात आपल्या आई बापाला कधीच दुखू नका दादा. जगताना मृत्यू लोकात बाप निघून गेला बाप मिळणार नाही, आई निघून गेली आई मिळणार नाही दादा. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, गेल्यानंतर बुंदी करण्यात आणि जिलेबी करण्यात अर्थ नाही. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा, हात जोडून सांगेल तुम्हाला. म्हणून आपण जगतो मृत्यू लोकात त्यांची सेवा करा. आज या ठिकाणी तामणे परिवारातील बापाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हणेल भगवंतानं चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग भगवंतानं त्यांना द्यावा. कारण वर्ष श्राद्ध म्हणजे आजचा निकालाचा दिवस असतो. आजच्या दिवशी हा गेलेला आत्मा स्वर्गात पोहोचल्या जातो. पापाची पुण्याची गणना केली जाते. जसं एखादा मुलगा वर्षभर शाळेत जातो आणि वर्षभर शाळेत गेला
की मग त्याचा निकाल लागतो. तसा हा मनुष्य, हा आत्मा इथून निघाल्याच्या नंतर वर्षभर प्रवास करतो. आजच्या दिवशी तिथं जाऊन पोहोचतो. पापाची पुण्याची गणना केली जाते. याला कोणत्या जन्माला घालायचं ते ठरवल्या जातं. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या पित्याला, आपल्या आईला चांगली जागा मिळावी याच्या करता अन्नदान, गोदान, ब्राह्मणदान, ज्ञानदान करण्याची प्रथा. म्हणूनच तामणे परिवारानं केलेला हा सगळा खटाटोप आहे. आजचे ज्ञानदान आहे, आजचे अन्नदान आहे, आजचे ब्राह्मणदान आहे. म्हणून मी म्हणेल या बाबांना चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग भगवंतानं द्यावा. बाबांनी आपलं जीवन पारमार्थात घातलं बरं का. कित्येक वेळेला बाबा आमच्या कीर्तनाकरता उपस्थित होते. इथं समोरच तनपुरे आजींचं त्या ठिकाणी श्राद्ध झालं, त्यावेळेला सुद्धा बाबा जवळ बसून त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन ऐकलं. पण जावं लागलं, मृत्यू लोकाचा नियम, म्हणून आपल्यातून ते निघून गेले. पण त्यांना चांगली जागा भगवंत